आणि एका मॅरिड मुलीच्या करिअरमध्ये तिच्या कुटुंबाचा, तिचा हजबंड असतील, तिचे फादर इन लॉ, मदर इन लॉ, सासू सासरे असतील, संपूर्ण कुटुंबाचा खूपच मोठा पाठिंबा लागतो. आणि जर त्यांनी जर पाठिंबा दिला, त्यांनी थोडं पुश केलं, तर ती मुलगी 100% यशाच्या शिखरावर जाते, 100% यश मिळवते. हेच मला ह्या माध्यमातून इथे तुम्हाला सर्वांना सांगायचे. नमस्कार, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर एक्झामिनेशनमध्ये रिकमेंडेड झालेले कॅन्डिडेट्स, त्यांची जर्नी, त्यांचा प्रवास आणि त्यांनी ही परीक्षा कशी क्रॅक केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. बऱ्याच वेळेला महिलांच्या करिअरमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे मॅरेज. आणि त्यातली त्यात मॅरिड वुमन असेल, म्हणजे संसारी असेल, तर घर सांभाळून करिअर सांभाळायचं असतं. हा जो टास्क आहे तोही एक प्रकारचा कठीणच प्रवास असतो. आज आपल्याकडे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून रिकमेंडेड झालेल्या ज्योती पांडव शेटे मॅडम आलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम ज्योती, मी तुझं आपल्या बी अवॉर्ड लॉ क्लासेसच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, माझ्या वतीने आणि आपल्या सर्व पर्टिक्युलरली क्लासेसच्या परिवाराच्या वतीने तुझ्या या यशाकरता खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. आम्हाला तुझा हा जो प्रवास होता तो कसा होता याविषयी थोडं तू मार्गदर्शन कर. सर्वप्रथम सर, मी आपले आभार मानते. आपण मला इथे बोलवले आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी बी अवॉर्ड लॉ क्लासेस आणि गणेश शिरसाट सर यांचे खूप खूप आभारी आहे. तुझा जो लॉचा प्रवास होता, म्हणजे लॉला 12वी नंतर लॉला ऍडमिशन घ्यायचं तुझं कसं ठरलं, किंवा तुझा हा जो प्रवास कसा होता, हे याविषयी तू काय सांगशील? सर, माझे 10वी पर्यंतचे शिक्षण हे अहमदनगर जिल्हा येथील नेवासा तालुका येथे झाले. त्यानंतर 12वी सर प्रवरा लोणी येथे झाले, प्रवरा कॉलेज लोणी येथे झाले. त्यानंतर सर मी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे 2016 साली LLB पूर्ण केले. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे LLM पण 2018 साली न्यू लॉ कॉलेज येथेच पूर्ण झाले. त्यानंतर सर LLMच्या लास्ट सेमिस्टरला माझे लग्न झाले. 12वी नंतर लॉ करायचं हा डिसिजन तू कसा घेतला? सर, 12वी नंतर मी करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी सर्च करत होते. त्यामध्ये लॉ हे एक चांगले ऑप्शन मला लक्षात आले, त्यामुळे मी लॉला ऍडमिशन घेतली. लॉ कंप्लीट झाल्यानंतर तू LLM करत होतीस आणि त्यानंतर LLM असतानाच तुझं मॅरेज पण झालं. हो. त्यानंतर तू स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, JMFC असेल, APP असेल. तर मॅरेज, फॅमिली आणि करिअर हे कसं बॅलन्स केलं? 2020 साली मी ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून फर्स्ट प्रिलियम दिली, परंतु फॅमिली कौटुंबिक जबाबदारी सांभाळता मला थोडे फेल्युअर आले. त्यानंतर मी आईकडे अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 5-6 महिने तिथे अभ्यास केला, परंतु माझ्या फर्स्ट नोट्स म्हणजे पूर्ण बॅरॅक्टच मी नोट्समध्ये उतरवल्या होत्या आणि मध्ये कौटुंबिक जबाबदारी बघत होते, तर मला हे बॅलन्स होत नव्हतं. त्यामुळे मी अभ्यासासाठी पुण्याला 2021 साली येण्याचा निर्णय घेतला. नक्कीच. तू त्यानंतर सगळं फॅमिली आणि बाळ पण होतं, छोटं बाळ पण होतं, आणि तुला तुझं करिअर पण करायचं होतं आणि बाळालाही सांभाळायचं होतं. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर असेल तर 2 लोकांचा सपोर्ट इथं खूप गरजेचा होता. एक तर तुझे हजबंड, ज्यांनी तुला खूप सपोर्ट केला, आणि तुझ्या सासूबाई, ज्यांनी तुला खूप सपोर्ट केला. तर तो कसा एक प्रवास होता? सर, सासूबाईंचं आणि आईचं असं म्हणणं होतं, म्हणजे इनफॅक्ट पूर्ण फॅमिलीचंच, माहेर आणि सासर दोन्हीही, की बाळाला आम्ही बघू, तू पुण्याला जा. कारण सर तिथे मी जेव्हा होते ना, तर माझा बॅलन्स होत नव्हतं. पूर्ण घरचं बघून, प्रॅक्टिस बघून आणि अभ्यास हा मला बॅलन्स होत नव्हता. त्यामुळे मी मिस्टरांशी बोलले, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता, पूर्ण फॅमिलीचा, की आम्ही बसून सगळे बोललो. त्यांनी सांगितलं की तू पुण्याला जा, बाळाला आम्ही बघू.
त्यांनी बाळाचं दुखणं असो किंवा काही मंगल प्रसंग असो, त्यांनी मला कुठल्याही गोष्टीचं मध्ये येऊ दिला नाही. त्यांनी मला मी फक्त तू अभ्यास कर, आम्ही इकडचं सगळं बघतो, आणि मी माझा अभ्यास सुरू ठेवत गेले. फक्त नेहमी असं होतं की मोबाईल असेल तर आपण मोबाईलमध्ये गुंतत जातो, पण मला असं होतं की घरच्यांशी 2 शब्द बोलले की मला मोटिवेशन मिळायचं. मुलगा म्हणायचा की मम्मा तू कर, मी राहतोय. त्यामुळे सर मी अभ्यासाला सुरुवात केली, आणि इथे राहून तुमच्या सपोर्ट शिवाय तर हे होणं शक्यच नव्हतं. अभ्यास सुरू केला. नक्कीच. म्हणजे ही खूप एक मोठं सॅक्रिफाईस फॅमिली करता असतं, एका आई करता पण ही खूप मोठी सॅक्रिफाईस असतं करिअर करता सुद्धा, की बाळाला सोडून शहरामध्ये येणं, पुण्यासारख्या ठिकाणी येणं, इथं एकटं राहणं, प्रिपरेशन करणं, पुन्हा ते दिवसभराचं शेड्यूल बनवणं, आणि किती काही केलं तरी एका आईचं जे लक्ष असतं ते आपल्या बाळाकडेच असतं, तो कुठेतरी दूर गावी असतो. अशा वेळेस ते फॅमिली इतका सपोर्ट करते. तसं हिच्या बाबतीत झालं. हिचे हजबंड असतील, हिची आई असेल, यांचे सासू असतील, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून तिची जी इच्छा होती की मला करिअर करायचंय, आणि त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, तुझ्या करिअरमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या हर्डल येणार नाहीत, तर बाळाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली, आणि ही इथे पुण्याला होती. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील. मला चांगलं आठवतंय की बाळाला समजा काही थोडा आजारी जरी पडला तर हिच्यापर्यंत काही ते येऊ द्यायचे नाही किंवा हिला सांगायचे नाही, कारण ही डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. आणि ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये करिअर करताना ही एक मोठं हर्डलच असतं. आणि एका मॅरिड मुलीच्या करिअरमध्ये तिच्या कुटुंबाचा, तिचा हजबंड असतील, तिचे फादर इन लॉ, मदर इन लॉ, सासू सासरे असतील, संपूर्ण कुटुंबाचा खूपच मोठा पाठिंबा लागतो. आणि जर त्यांनी जर पाठिंबा दिला, त्यांनी थोडं पुश केलं, तर ती मुलगी 100% यशाच्या शिखरावर जाते, 100% यश मिळवते. हेच मला ह्या माध्यमातून इथे तुम्हाला सर्वांना सांगायचे. आता तू पुण्याला आली, त्याच्यानंतर तू प्रिपरेशन सुरू केलं. पहिल्यांदा कोणता अटेम्प्ट दिला पुण्याला आल्यानंतर? सर 2020चाच अटेम्प्ट दिलेला होता, आणि प्रिलियमचा रिझल्ट आलेला नव्हता. त्यानंतर सर आपले मार्चमध्ये मेन्सचे क्लासेस सुरू झाले. मी म्हटलं रिझल्ट जरी आला नसेल तरी मला अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवायची होती, की ठीक आहे हा रिझल्ट नाही आला तरी चालेल, पण पुढचा अटेम्प्ट आपण देऊयात. त्यामुळे सर मी मेन्सचे क्लासेस जॉईन केले, की माहिती मिळेल आपल्याला, अजून आपल्या ज्ञानात भर पडेल. त्यामुळे मी मेन्सचे क्लास मीन टाइम सुरू ठेवले होते. आणि क्लास संपत आल्यावरती सर त्यावेळेस APPचा फॉर्म भरलेला होता. परंतु सर तुमची भीती वाटते, म्हणून आता सांगणार कसं सर की अभ्यास झाला नाहीये, एक्झाम द्यायचीच नाही, म्हणून सांगायला आले की सर अभ्यास झाला नाही. तर तुम्ही म्हटले झाला नाही तर आत्ता दे. तर मग त्यानंतर सर आपले ऑनलाईन तुम्ही रेकॉर्डिंग करत होते. त्यानंतर आम्ही ऑफलाईनला सगळे ग्रुपच बसत होतो इथे. तुम्ही एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं की शेड्यूल कसं बनवायचं. 70 दिवस शिल्लक होते, आणि मला वाटायचं की आता कसं होईल, म्हणजे आपला अभ्यास तर कमी आहे. म्हणजे मी ज्यावेळेस ग्रामीण भागात अभ्यास करत होते तेव्हा असं वाटायचं की मीच खूप हुशार. इथे आल्यावर कळालं की कॉम्पिटिशन काय असतं. त्यानंतर सर तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देत होता ते तर फॉलो करतच होतो, परंतु सर एक कुठंतरी विश्वास होता, तुम्ही सांगायचे की नाही होईल. म्हटलं सर जमेल का, म्हणजे नेहमी असं होतं की सर ज्यावेळेस तुमच्याकडे आलो ना की तुम्ही सर होईल ना, हो होणार, कर तू, तुला जमेल, बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर सर 60 दिवसांचं तुम्ही शेड्यूल सांगितलं होतं की 20 दिवस एक मेजर ऍक्ट आणि 5 मायनर ऍक्ट करायचे, असं 60 दिवसाचं शेड्यूल तयार केलं आणि त्यानुसार अभ्यास सुरू केला सर. नक्कीच. आता APPचा रिझल्ट तुझा आला, मेन्सचं प्रिपरेशन तू 70 दिवसामध्ये केलं. रिझल्ट आल्यानंतर APPचा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं, त्याची तयारी कशी होती? सर इंटरव्ह्यूचं तुम्ही एक सेमिनार घेतलं होतं, त्यामध्ये सगळी माहिती मिळाली, बेसिक काय इंटरव्ह्यू, कारण मी आयोगासमोर पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देणार होते. त्यानंतर सर आमचा एक ग्रुप होता ऑफलाईनचाच, आम्ही जे सगळे मेंबर बसायचो त्यामध्ये आम्ही 3-4 जण असे होतो की ग्रुप डिस्कशन रोज. त्यामध्ये सर आम्ही 2 जण एकाच जिल्ह्याचे असल्यामुळे तो एक फायदा आम्हाला दोघांनाही झाला. तुमच्याकडे मॉकला येण्याच्या आधी आम्ही नेहमी रोज 1 तास ठरवायचो
की प्रोफाईलवर तुम्ही मला नगर जिल्ह्याची माहिती विचारायची किंवा मी तुम्हाला मध्येच दुसरा एक क्वेश्चन विचारणार, तो सांगता आला पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय झालं की आमचं प्रोफाईल पूर्ण पक्क झालं आमचं. त्यानंतर थेरॉटिकली सगळे जमलो की कोणी काही क्वेश्चन विचारला, तो जर आला नाही तर घरी जाऊन ते क्वेश्चन आम्ही बघत होतो. आणि तुमच्याकडे मॉकही दिले. सुरुवातीला तर सर आम्ही 1-2 जण असे होतो की हे फक्त तोंड दाखवतात आणि पळून जातात, हे काय मॉक देत नाही, यांना धरून आणा. म्हणून सर रोजच मग ठरवलं की आपल्याला आयोगाची सर कमी भीती एवढी तुमची वाटायची की ठीक आहे आयोगासमोर एकदा जाणार आहे, पण सरांसमोर नेहमीच जायचंय, सर काय म्हणतील. पण सरांचं असं होतं की अरे तुम्ही द्या, ठीक आहे तुम्हाला आज येणार नाही, उद्या येणार नाही, पण तुमची तयारी तर पूर्ण होईल. आणि सरांनी एकदम बेसिक पासून सगळं करून घेतलं आणि त्यामुळे सर इंटरव्ह्यू पण छान गेला. इंटरव्ह्यूचा तुझा अनुभव कसा होता? इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलं तुला? सर मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की सर तुम्ही नेहमी म्हणायचे, म्हणजे मला इंटरव्ह्यूची भीती होती, तर तुम्ही एकच गोष्ट सांगायची की तू इंटरव्ह्यूला जाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की 3 अतिशय हुशार व्यक्तिमत्व तुझ्यासाठी 10 मिनिटं त्यांचा वेळ देणार आहेत, तर तू फक्त त्यांच्याकडनं ज्ञान घेण्याचा प्रयत्न कर. नक्कीच. म्हणजे इंटरव्ह्यूला बऱ्याच जणांना भीती वाटते. त्यावेळेस मी नेहमी विद्यार्थ्यांना हेच म्हणत असतो की खूप मोठी व्यक्ती, इंटरव्ह्यू घेणारी खूप मोठी मंडळी आहे सगळी, ही खूप मोठी मंडळी त्यांच्या आयुष्यातले 10 मिनिटं तुम्हाला देणार आहेत. तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्याकडनंही खूप काही ज्ञान मिळणार आहे. तर ह्याच ॲटिट्यूडमध्ये जा की एक खूप मोठ्या लोकांची 10 मिनिटं आपल्याला भेटत आहेत आणि ते आपल्याला वेळ देत आहेत, हीच आपल्याकरता मोठी अचिव्हमेंट आहे. त्यामुळे खूप पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. सर माझा 15 जूनला इंटरव्ह्यू झाला. त्यामध्ये सर मला सुरुवातीला प्रोफाईल बेसवर क्वेश्चन विचारले एका मेंबरने. त्यानंतर सर इंटरव्ह्यू शिफ्ट झाला दुसऱ्या मेंबरकडे. त्यांनी मला पूर्ण प्रॅक्टिकल बेसिस क्वेश्चन विचारले होते. म्हणजे CRPCचे RS चॅप्टर आहे, बेलच्या प्रोव्हिजन आहेत. त्यानंतर सर तिसऱ्या पॅनलने मला ओपिनियन बेस 3ही क्वेश्चन विचारले. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मधला फरक विचारला होता. आणि सर त्यांनी असं विचारलं होतं मला की तुम्ही एवढे कायदे वाचलेत, त्यामध्ये तुम्हाला कुठला सेक्शन डिलीट करावा असा वाटतो? तर त्यामध्ये सर मी सेडिशन सांगितला होता, कारण सुप्रीम कोर्टामध्ये केसही पेंडिंग होती आणि तो सेक्शन ॲबेन्स मध्ये होता, त्यामुळे सर मी तो सेक्शन सांगितला होता. ओके. इंटरव्ह्यू नंतर रिझल्ट आला, त्यानंतरचा अनुभव कसा आहे? सर पूर्णच लाईफ चेंज झाली आहे. म्हणजे ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट सत्यात उतरल्यावर काय होतं सर, हा एक्सपिरियन्स खूप जवळून बघायला मिळाला. म्हणजे मला तो दिवस अजूनही आठवतो. फायनल जनरल मेरिट लिस्ट आधी आली, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आल्यावरती मी हॉस्टेलवर होते. तुमचा मला फोन आला होता की अगं क्लासवर ये. सगळ्या माझ्या जे कलिग होते त्यांनी सांगितलं होतं सरांना, मैत्रिणीच, की ज्योती घरी जात नाहीये सर, ती एक सक्सेस काय असती हे तुम्ही मला सांगितलं की तू जाऊन अनुभव, शब्दात सांगण्यापेक्षा तू तिथे जाऊन अनुभव. आई सर्व्हिसला असल्यामुळे तिला पण आजही सर आतापर्यंत रोज कोणी ना कोणी विचारतं. आणि तिचं शिक्षण नाहीये, पण खूपच म्हणजे रोज मला सांगते की अगं आज असं झालं, किंवा मिस्टर असो, सासू असो, किंवा बाकीच्या फॅमिलीत कोणीही त्यांना जर सांगितलं ना की तुमच्या मुलीचं खूप छान झालं, वडिलांनंतर मुलींनी खूप नाव कमवलंय, तर सर ते ऐकल्यावर आजही मला भरून येतं बोलताना सुद्धा. ज्योती, तुझ्या आईचा सुद्धा या यशामध्ये खूपच मोठा वाटा आहे. काय सांगशील आईविषयी? सर लहानपणीच वडील वारले माझे. त्यानंतर आईने सिंगल पॅरेंट्स म्हणून माझ्या भावाला आणि मला मोठं केलं. आईने पूर्ण शिक्षण केलं. आईची इच्छा होती की मी 4th श्रेणी कर्मचारी आहे, तर माझ्या मुलांनी काहीतरी मोठा अधिकारी झालं पाहिजे. त्यामुळे सर आईचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि अजूनही ती मला सपोर्ट करते. इकडे मिस्टरांचंही तसंच आहे सर. माझी सासरची फॅमिली पण मला खूप सपोर्ट करते. प्रत्येक गोष्ट मी फक्त एखादी गोष्ट सांगितली पाहिजे की शिक्षणाच्या बाबतीत मला हे करायचे, तर कधीच सर त्यांचा नकार येत नाही. प्रत्येक गोष्टीला ते सपोर्टिव्ह असतात. नक्कीच. आई करता ही खूप प्राऊड फिलिंग असेल की आई, मला वाटतं नेवासा नगर परिषद पंचायत समितीमध्ये 4th श्रेणी कर्मचारी आहेत आणि आज मुलीने एक क्लास 1 होऊन स्वप्न साकार केलं आईचं. खूप खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. तो खूप एक आनंदाचा क्षण तुझ्या
कुटुंबाकरता होता. आई असेल, फॅमिली असेल, हजबंड आणि सासू वगैरे असतील, तुझ्या सगळ्या कुटुंबांकरता. आता हे यश तुला मिळालेलं आहे. ह्या प्रवासातनं तू पुढे आलेले आहेस. आपले बरेचसे असे विद्यार्थी आहेत ऑनलाईनला, पण बऱ्याचशा मुली आहेत, मॅरिड आहेत, कौटुंबिक जबाबदारी आहे, त्या त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रिपरेशन करत आहेत. तू काय त्यांना मार्गदर्शन करशील? काय केलं पाहिजे? सर, मी एवढंच सांगेल की कन्सिस्टन्सी आणि पेशन्स खूप महत्वाचं आहे. आपण काय होतं की हा ठीक आहे, क्लास लावले, 3 महिने क्लास केले किंवा एक्झामचे फॉर्म सुटले, अभ्यासाला लागलोय आणि एक्झाम झाली की अभ्यास बंद करतो. तर तसं नाही केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला पूर्ण वेळ नाही मिळत, आता आपण प्रॅक्टिस करतो त्यामुळे कदाचित वेळ मिळत नाही, पण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2-3 तास तरी आपल्याला मिळतातच. तर तेवढा वेळ अभ्यास आपण रोज थोडा तरी केला पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळेस एक्झाम जवळ येते त्यावेळेस प्रेशर येत नाही आपल्यावर. आणि सर, पेशन्स यासाठी महत्वाचे आहे की एक एक्झाम दिली की पूर्ण वर्ष थांबावं लागतं. त्यामुळे कुठं चुका होत आहेत हे लक्षात आलं पाहिजे आणि त्या चुकांवर काम करून आपण अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे. एवढंच सांगेल. नक्कीच थोडे पेशन्स असले पाहिजेत, फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे, यश नक्कीच मिळतं. हे थोडक्यात ज्योतीने सांगितलं. ज्योती, तू इथे आलीस, तुझा अनुभव शेअर केला सर्व विद्यार्थ्यांसोबत आणि खूप छान असं तू यश मिळवलेलं आहेस. याकरता, तुझ्या या यशाकरता तुझ्या सर्व कुटुंबाचे बी आव्हाड लॉ क्लासेस, गणेश शिरसाट अकॅडमी, माझ्यातर्फे आणि आपल्या सर्व कुटुंबातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या या करिअर करता आणि खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा तू इथं आलीस, तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.